ओके. नमस्ते, जय शिवराय मित्रांनो. माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. हे आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या नावाप्रमाणे आज आपण भटकंती करायला निघालेलो आहोत. आणि आजची आपली भटकंती आहे दुर्ग भटकंती, किल्ले राजमाची. आत्ता आपण आहोत नातेपती या गावी, जे पुणे पंढरपूर रोडवर वसलेलं आहे. इथून आपल्याला आत्ता नातेपतीतून आपण ट्रेन स्टार्ट केल्यानंतर आपल्याला कमीत कमी 250 किलोमीटर जायचं आहे. त्याच्यामुळे आपण पहाटे लवकर उठलेलो. थंडीचे दिवस असल्यामुळे अंगात गारवा जरा थोडा साठलेला आहे. आणि आपण आता ट्रेक लवकर सुरू करूत. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे किल्ल्याजवळ आणि किल्ला पाहायचा आहे. तर चला तर आपण पुढची प्रवास सुरू करूयात. आपण या ठिकाणी लोणावळा या ठिकाणी पोहोचलो. आपण बघू शकता एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आपण आपला किल्ले राजमाची या ठिकाणी जाणार आहोत. शॉट घ्यायचं. हा आता आपण लोणावळा सोडून एक्सप्रेस हायवे सोडून या अशा कच्च्या रस्त्याला लागलेलो आहोत. साधारणतः एक 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता असा असल्याचा एक अंदाज आहे. रस्ता जरा खराबच आहे, पण आपले ध्येय किल्ले राजमाची, त्याच्यामुळं आपल्या ध्येयात कोणताही अडथळा नाही. आता या अशा रस्त्याने आपण प्रवास करावा लागतोय आपल्याला. जंगली रस्ता आहे, आपण बघू शकता. खडखड रस्ता आहे, जंगलातील रस्ता आहे. पावसाळ्यात इथं बहुतेक काय या रस्त्याची अवस्था कशी असेल सांगता येत नाही. बघा, आपण बघू शकता झाडी कपऱ्या. इथं वाघ असल्याची तर अफवा एक निघालेली आहे, पण ही काही अफवा असू शकत नाही. इथं वाघ येऊ शकत नाही. बघा, डोंगर रस्ता, खडतर रस्ता. पण आपला डावलानं फरकणारा भगवा. आपल्याला भगव्याची साथ असल्यामुळे आपला रस्ता कसा का असं आपल्याला काही फरक पडत नाही. दुसरं काही सुचतच नाही. आणि राजमाची किल्ल्याला जाताना रस्त्याच्या मध्ये आपण थोडा स्टॉप घेतलेला आहे नाश्त्यासाठी. जे शिवसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपची गँग आपण बघू शकता. मागे दिसती गाडी. अतिशय तिखट रस्ता समोर बघू शकता आपण. लोणावळा ते राजमाची किल्ल्याला जाण्यासाठी 14 किलोमीटरचा रोड आहे. जवळजवळ यासाठी 1.5 तास लागतो. पूर्ण रस्ता असा तर. पण या गडाजवळ पोहोचलेलो आहोत. समोर दिसतोय तो श्रीवर्धन किल्ला. त्यानंतर हा दुसरा वाले किल्ला. या ठिकाणी मनोरंजन असा या नाव आहे त्या किल्ल्याला. हे जोडगोळी आपण या ठिकाणी बघू शकता. एक कसा इथून जायचं काय? इथून जायचं काय? किल्ल्यावरून
आपण या पायवाटेनं खाली येऊन वरपर्यंत जाऊ शकता. बघू शकता आपण ही किल्ल्याची जोडगोळी राजमाची किल्ला. चंद्रपूर असणारा हा मार्ग. आमचे धडाडीचे कार्यकर्ते मित्र विवेक वराडे या ठिकाणी आमच्याबरोबर यस हो. त्यानंतर थोडंसं चालून आल्यानंतर मेन रोड पायऱ्या रस्ता. या ठिकाणी आपण वर जाऊ शकतो. तास झाला तरी सापडले नाही. अशा पद्धतीने तास दीड तास या ठिकाणी या पायऱ्यावरून पण रस्ता एवढा बघा. दिसतोय तो श्रीवर्धनचा बालेकिल्ला. त्यानंतर मनोरंजन. आपण मंदिराच्या किल्ल्याच्या थोडं चढून वर आलो. त्यानंतर एक वाट जाते ती मनोरंजन किल्ल्याकडे आणि दुसरी जाते ते श्रीवर्धन किल्ल्यात. त्याच्या समोरच आपल्याला एक भैरवनाथचं मंदिर दिसतंय. या भैरवनाथच्या मंदिरासमोर आपल्याला ह्या 3 दीपमाळा दिसत आहेत. हे समोर दिसतं त्या भैरवनाथचं मंदिर. काळ भैरवनाथ याचं एक मंदिर आहे. हा वीरगळी. या ठिकाणी तोफाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील. बघू शकता आपण हे तोफांचा अवशेष. या ठिकाणी या मंदिराला सध्या कुलूप लावलेलं आहे आणि इथून दिसणारे हा बालेकिल्ला श्रीवर्धन. आपण मंदिराच्या किल्ल्याच्या थोडं चढून वर आलो. त्यानंतर एक वाट जाते ती मनोरंजन किल्ल्याकडे आणि दुसरी जाते ते श्रीवर्धन किल्ल्यात. त्याच्या समोरच आपल्याला एक भैरवनाथचं मंदिर दिसतंय. या भैरवनाथच्या मंदिरासमोर आपल्याला ह्या 3 दीपमाळा दिसत आहेत. हे समोर दिसतं त्या भैरवनाथचं मंदिर. काळ भैरवनाथ याचं एक मंदिर आहे. हा वीरगळी. या ठिकाणी तोफाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील.
शकता आपण हे तोफांचा अवशेष. या ठिकाणी या मंदिराला सध्या कुलूप लावलेलं आहे आणि इथून दिसणारे हा बालेकिल्ला श्रीवर्धन. त्यानंतर आपण थोडंसं पुढं आल्यानंतर वर श्रीवर्धन किल्ल्याला जाणारा हा मार्ग. त्याचीच गाडी घेऊन आलता ना. समोर दिसत असलेला हा विस्तीर्ण असा डेंजर आहे. मनोरंजन किल्ला. इथपर्यंतच पायऱ्या आहेत, त्यानंतर कच्चा रस्ता. ही समोर दिसते ती हा रस्ता. या ठिकाणी पायवाटच आहे. लोणावळ्यापासून जवळजवळ 14 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला. राजमाची या किल्ल्याला 2 फोटो आहे. जवळजवळ आपण गडाजवळ पोचलेलो आहोत. गिरिदुर्ग असणारा हा मध्यम स्वरूपाचा चढा आहे. पलीकडच्या बाजूला एक ढाकबहिरी याचा सुका मनोरंजन किल्ला. इथून जवळजवळ 4-5 किल्ले आपल्याला या ठिकाणी नजरेस पडतात. मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण सध्या आलेलो आहोत. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपण या ठिकाणी आत आलो आहोत. हा किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत. कॅनॉन बघून आठवलं मला काहीतरी. फोटो काढल्यावर 5 फोटो चांगले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी समोर किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि या ठिकाणी पडलेले हे खांब आपल्याला दिसून येत आहेत. बरीच पडझड झालेली आहे किल्ल्याची, तरीही दिमागात उभा असणारा हा बालेकिल्ला श्रीवर्धन. आपण जो मेन बुरुज आहे त्यातून आपण वर आलेलो आहोत. या किल्ल्याच्या बुरुजाजवळ आलोत. दोन्ही बाजून 2
देवड्या आपल्याला दिसतात. किल्ल्याच्या बाहेरील हा विस्तीर्ण भाग. नंतर आपण या मार्गाने वर जात आहोत. वाऱ्याचा झोत आपल्याच बाजूने. या ठिकाणी या किल्ल्याला विशाल अशी तटबंदी, दुहेरी तटबंदी असावी असा इतिहास तज्ञांचा प्रयास. यानंतर वर चढून आल्यानंतर आपण इथे बघूया एक पाण्याची टाकी बांधलेली दिसते. सध्या या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आहे. बाजूला असणारी ही 2 पाण्याची टाकी. या ठिकाणी वर एक तोप सदृश असा एक वस्तू त्याच्या बाजूलाच पडलेली दिसते आपल्याला. यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्या डाव्या हाताला छोटीशी लेणी टाईप या ठिकाणी कोरलेली दिसून येते. कोठार दारोगा ठेवण्याचे कोठार. या ठिकाणी याचे किती दारोगा ठेवला जात होता. पाषाण फोडून बनवलेले हा रूम. त्यानंतर या ठिकाणी ही तिसरी जवळजवळ 3 अशा खोल्या या ठिकाणी आहेत. बघू शकता आपण. आपण या ठिकाणी बघितलं हे तोपखाना या ठिकाणी ठेवण्याचं एक कोठार. त्यानंतर या ठिकाणी पाण्याचं टाकी दिसते. पण किल्ल्याजवळ वरचा जो बाले किल्ला आहे या ठिकाणी या बाले किल्ल्यावर आपण सध्या प्रवेश केलेला आहे. आपण समोर बघू शकता या ठिकाणी दिसते सदर.
अवशेष पडलेले दिसतात. बुरुज या बुरुजाचा जो बाल किल्ला मधील राजू काका भरपूर किल्ले जवळजवळ पूर्णच किल्ले 41 किल्ले त्यांनी या ठिकाणी फिरलेले आहेत. या किल्ल्याबद्दल आपणास हे मार्गदर्शन करतील. धनरंजन मनोरंजन जोड किल्ल्यांची जोडगोळी दुर्गजोडी महाराजांना फार प्रिय होती. त्याच्या आधी शहाजीराजांच्या काळात त्यांचा पाठलाग झाला. महाराजांच्या जन्मकाळात ह्या किल्ल्याला फार महत्त्व आलं. राजमाचीवर आश्रय घेतला होता. परंतु विजापूरच्या सरदारांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळं हा किल्ला सोडून शहाजीराजे शिवनेरीच्या आश्रयाला गेले आणि तिथं महाराजांचा जन्म झाला. परंतु इथं जिजाबाई साहेबांचं पाऊल लागलेलं आहे आणि महाराजांचा आवडता किल्ला का इथून कोकणात जाण्यासाठी भरपूर वाटा आणि स्वराज्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा किल्ला होता. इथे पेशवाईच्या काळातसुद्धा भरपूर इथं पेशव्यांचं सैन्यसाठा इथं मुबलक असायचा. आणि एकदा महाराजांच्या काळात काय झालं, सुरतेवची लूट आणली होती. इथं आधी पहिल्यांदा थांबली गेली, नंतर लोहगडला जमा झाली सुरतेवची लूट. आणि इथं महत्त्वाच्या लढाई झाल्या. परंतु नेताजी पालकरांचा उदय या किल्ल्याच्या माध्यमातून झाला. इथून महादरवाज्यात खालच्या या श्रीवर्धन किल्ल्यावर नेताजी पालकरांनी पहिली लढाई इथं जिंकली. नेताजी पालकांनी तिथून ते प्रकाश झोतात आले आणि महाराजांच्या नजरेत भरले. ते इथूनच नेताजी पालकरांना सेनापतीपद पाहत झाले. नंतर हा इंग्रजांच्या काळात हा किल्ला फार दुर्लक्ष झाला. इंग्रजांनी इथून यायजायच्या वाटा बंद करून टाकल्या आणि किल्ल्याची इतश्री झाली. सुमारे हा किल्ल्याचा काळ खूप जुना आहे. चौल घराणं, पुन्हा मौर्य घराणं, होळसाळ घराणं आणि असेच घराण्यांची इथं राज्यकर्ते घेऊन गेले. नंतर शिवकालात महाराजांनी पहिल्यांदा कल्याणवर स्वारी केली. कल्याण लुटलं. कल्याण लुटीच्या वेळेस हे किल्ले स्वराज्यात दाखल झाले. सर्वसाधारण 1657चा पिरियड आहे. परंतु नंतर पेशवेच्या काळात पानिपतचं युद्ध झाल्यानंतर सदाशिवराव भाऊ पेशवे यांचं काही कारभारी लोकांनी एक तोतया उभा केला. त्या तोतयाला माधवराव पेशव्यांनी अटक करून माधवराव पेशव्यांच्या काळात ह्या तोतयांनी इथं राजमाची किल्ला हा घेतला होता आणि काही काळ इथं राजमाची किल्ल्यावर थांबला आणि त्याने सैन्याची जमवाजमव केली. त्यालासुद्धा काही त्या काळातल्या पुढारी मंडळींचं सहकार्य होतं. परंतु तो कोणोजी ब्राह्मण निघाला. मग त्याला नगरच्या किल्ल्यात ठेवून त्याचा तिथं अंत झाला. अशा पद्धतीनं आपण या किल्ल्याची माहिती बघितलेली आहे आणि हा किल्ला कशा पद्धतीनं आहे हे आपण या दाखवलेलंच आहे. बुरुज आहे हा छोटा. हा या ठिकाणी छोटासा बुरुज आपल्याला दिसतोय. पूर्व बाजूच जायचं म्हटलं नाही, इथून काय नाही. लोहगड, विसापूर, महाशंकर,
तिकोना अशा पद्धतीने माझ्या पोटाकडे बघा. किल्ले सध्या धोका असल्यामुळं आपल्याला हे किल्ले मध्ये खाली असं दिसत आहेत. तर त्याच्यात नीट बघायचं तिकडं तुंगती कोण आहे. आपण इथं राजमाची किल्ल्यावर आलेलो आहे आणि इथं प्रत्येक किल्ल्याला सदरेचा भाग असतो. सदरेचा भाग म्हणजे काय की थोडक्यात आपल्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत कशी असते त्या पद्धतीप्रमाणे त्या काळात महाराजांनी इथे सदर निर्माण केलेली होती. सदर म्हणजे काय, आसपासच्या लोकांचं येण्या जाण्याचं ठिकाण, इथं आवक जावक, कोण गेलं कोण आलं ते नेमून दिलेली लोक तिथं ती नोंद करत होती. नोंद केल्यानंतर या ठिकाणी महाराजांनी नेमून दिलेले कारखानीस म्हणजे कोण की किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी पेललेला गडकरी हा इथला मुख्य असतो. त्यांनी काय करायचं, नेमून दिलेले एक इमारत असते, त्या इमारतीत किल्ल्यावरची सगळी साधन सामुग्री अन्नधान्याचं तिथं त्याला त्या कारखानीसाकडे दिलेलं असतं. दुसरा दारुगोळ्याचा असतो. दारुगोळ्याचं कोठार वेगळ्या बाजूला असतं. दारुगोळ्याचं कोठार या इथं सांगता येणार नाही, परंतु त्या गडकऱ्यांनी दारुगोळ्याच्या कारखान्याकडे लक्ष द्यायचं. पुन्हा हत्यारखाना म्हणजे संपूर्ण हत्यारं इथं ठेवलेली असतात, त्याच्यावर निगराणी. आणि पुन्हा इथे एक सेक्रेटरी म्हणण्यापेक्षा इथं गडाचा मुख त्यांच्या तक्रारी, त्यांचं काय तक्रारीचं निवारण किंवा एखादी तक्रार महाराजांनी सोडून न्यायची असली त्याचं इथं लिखाण केलेलं जायचं. आणि पुन्हा न्याय निवाडा करण्यासाठी इथं एक अमात्य नेमलेला होता. प्रत्येक गडाला अमात्याची एक व्यक्ती असायची, कारण तो आसपासच्या लोकांचा न्याय करायचा. आणि पुन्हा काय व्हायचं की आलेल्या समजा कुठल्या गडावचं लोक वगैरे येणार असले तर इथं त्याची सोय करण्यासाठी त्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असायची. आणि पूर्ण मेटावर प्रत्येक बुर्जावर एक नाईक नेमलेला असायचा, एक नाईक. आणि नायकाच्या पाठीमागं 5-5 मावळे असायचे आणि एका 5 नायकावर एक सरदार असायचा. असं नेमणुका करून प्रत्येक किल्ल्याची व्यवस्था, प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी 300 ते 400 लोक कायमस्वरूपी असायचे. त्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था, प्रत्येक बुर्जावर शौचालयाची शौचकूप असायचे. प्रत्येक बुर्जावर पाण्याचं टाकं, ते पाण्याचं टाकं कशा करतात, त्यांना पाण्याची व्यवस्था. प्रत्येक माचीवर प्रत्येक विभागावारनुसार स्वयंपाकाच्या खोल्या असायच्या. त्या लोकांनी तिथल्या 5-50 लोकांचा स्वयंपाक करायचा, त्या लोकांनी इकडच्या 5-50 लोकांचा स्वयंपाक करायचा. असं ते नेमून दिलेलं गडाचं सगळं गडाचं गडमंडळ असं संपूर्ण महाराजांनी नेमून दिलेलं. त्याच्यानुसार कार्य चालायचं. एखादा जर सैन्य येणार असलं तर त्याची माहिती आधी येणारं हेर खातंसुद्धा गडाला दिलेलं असायचं. पण ही काम करणारी माणसं कोण होती, सगळी गडाखालची लोकं होती. वाड्या वस्त्यावरची लोकं गडात काम करायची. जर तिथून सुद्धा काही वाड्या वस्त्यावर राहणारी लोकं असायची. बाहेरचे येणारं आक्रमण किंवा इकडून एक सैन्य चाललेलं दिसतंय, अमकं दिसतंय, त्याचे लगे हाराकारा येऊन गडकऱ्याला सांगायचं. गडकऱ्याने लगेच तो निरोप्या घेऊन राजगडावर वगैरे निरोप पाठवायचा. अशा तऱ्हेनं इथं गडाचं कार्य चालायचं. खाली उतरल्यानंतर एक बाजूलाच रस्त्यावरून खाली जाताना एक बुरुज आहे. त्या बुरुजाकडे सध्या आपण निघालो. त्या ठिकाणी खाली उतरल्यानंतर सध्या कोरडं आहे. शेवटचा भाग बघा.
श्रीवर्धन राजमागच्या जो बाले किल्ला या ठिकाणी आलो. या बुरुजाला असलेल्या जंग्या जर कधी आपण या गडाला भेट दिली तर पूर्ण गड बघू शकता. जवळजवळ 1 तास गड बघण्यासाठी लागतो. माझी भटकंती हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. धन्यवाद. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. हा असणारी तटबंदी या ठिकाणी बघू शकता. चल तटबंदीवरून या तटबंदी मार्गे किल्ला उतरणार आहोत. या ठिकाणी हा थोडा गुप्त दरवाजा आपण बघू शकता खाली. बारका दरवाजा छोटा दरवाजा वर जाण्यासाठी. याला चोर दरवाजा म्हणायचं बहुतेक करून. या ठिकाणी एक दुसरा दरवाजा चोर दरवाजा नुसतं बाहेर गुप्त दरवाजा असतात. यातील हा दुसरा दरवाजा बघू शकता आपण. हा पहिला दरवाजा आपण बघितलेला आहे. हे बुरुजाने तटबंदी किल्ला पाहिला तसा छोटा खाणी, परंतु पाहण्यासाठी 2 तास या किल्ल्यावर लागतात. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं दिसेल आपल्याला. पाणी अतिशय स्वच्छ असं हे पाणी. तटबंदीवरून मार काढत आपण खाली निघालोत. अशा रीतीने आपण या ठिकाणी आपण आलोत. परत या ठिकाणावर सुरुवात केली होती त्याच भागात आलोत. अतिशय निसर्ग सौंदर्याने भरलेला असा हा किल्ला. जर कधी आपल्याला वेळ भेटेल तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. अजून असे किल्ले आणि मंदिर आपल्याला बघण्यासाठी या माझी भटकंती या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.